कहानी मैं सूफिया का राजा नशनी टोनी जो तो ड्रिंक सी बनोनी मैं क्या करूं कहानी मैं सूफिया का राजा नशनी टोनी जो तो ड्रिंक सी बनोनी मैं क्या करूं तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूप काही ट्रेंडिंगला चालला आहे. त्याच्यावरती हे जे ट्विटर आहेत आपण क्रिएट केलेलं आहे. जर तुम्हाला पण अशा तुमच्या स्वतःचा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्विटरला आपल्या चॅनलवरती मिळून जातील मराठी भाषेमधून. आता तुम्हाला काय करायचं व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तिथं मला पहिल्यांदा ओपन करायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की येथे आपण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली इथून काय करायचं तुमचं तिथं फोटोज सिलेक्ट करायचा आणि इथून ॲड करायचा आहे. तर इथून मी माझाच फोटो इथून ॲड केलेला आहे. फोटो ॲड केल्यानंतर खाली येतं तुम्हाला रेशोचा एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. 9.16चा इथून बॉक्स आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करून फोटो इथून सेट करायचा. अशा प्रकारे फोटो सेट झाल्यानंतर खाली तुम्हाला सिम्पली ओव्हरलेचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. फोटोच्या पहिल्यांदा ठेवून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. हा बीट व्हिडिओ तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करा. येतो मग एक्स्ट्रा कोडचं एक ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. तर सिम्पली इथून क्लिक केल्यानंतर इथून सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करू. ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत घेऊन जायची आपल्याला. तर नेल्यानंतर आता सिम्पली हा जो बीट मोड आहे ना ह्या बीट मोडमध्ये आपण 4-5 बीट दिलेले आहेत. तर ह्या बीट आपले जिथून चेंज होतील तिथून हा जो बीट मोड असेल तिथून स्प्लिट करायचा आहे. ते तुम्ही बघू शकाल की पहिली बीट आपली इथे चेंज होते आहे. तर सिम्पली ह्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन आहे ते स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं. पुढची बीट आपली इथे चेंज होते ह्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करू. अशा प्रकारे पुढचे जे 2-3 बीट असतील इथून मला स्प्लिट करून घ्यायच्यात. त्याच्यानंतर हा जो बीट मोड असेल त्यावरती क्लिक करायचा आहे. खाली थोडे ते स्क्रोल करा रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून पहिलं पेन ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं ॲड ओव्हरलेवरती पुन्हा क्लिक करून दुसरं पेन ॲड करायचं आहे. दुसरं पेन ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली ह्याच पेनजीवरती क्लिक करायचं. खाली थोडे ते स्क्रोल करा रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून दुसरं पेन ॲड करायचं आहे. आता इथून हे दोन्ही पेन ॲड झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली हा जो पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचा. खाली थोडे ते स्क्रोल करा ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सॅच्युरेशन असेल संपूर्ण मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पहिल्याच फोटोवरती पहिल्यांची ठेवते कीचं ऑप्शन आहे प्लेच्या शेजारी त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच फोटोच्या शेवटले ते की द्यायची आणि सिम्पली फोटो थोडं झूम करायचं नॉर्मल. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशन्स ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू इनमध्ये द्यायचं आहे. इनमध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल स्लाइस बाय स्लाइसचा तो स्लेड करायचं आणि ह्याची जी खालची लेंथ असेल 2.0 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच उजचा जो इफेक्ट असेल इथून स्लेड करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच अनफोल्ड जो इफेक्ट असेल इथून स्लेड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच पेंडिंगचा जो इफेक्ट असेल इथून स्लेड करायचा इनमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. सिम्पली अशा इथून स्लेड करा. तर इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना इनमधला ड्रॉप डाऊनचं ते सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून हे फोटोला इफेक्ट दिल्यानंतर पहिल्यांदा ठेवायचं आहे म्हणजे आपले जे सिम्पली 2 सेकंद आहे थोडं मागे यायचं आणि ते इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओवरती क्लिक करून रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे तुम्हाला. या रेट्रोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट म्हणजे फ्लॅशिंगचा आहे तो स्लाइड करायचा. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथच आहे सिम्पली हा जो फोटो शेवटला संपतो तिथपर्यंत आणून ठेवायचे. त्याच्यानंतर दुसरा जो आपण फोटो स्प्लिट केला आहे तेच आहे आणि व्हिडिओ एक्टवरती क्लिक करून ग्लिचच्या ऑप्शनमध्ये इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा आहे तो स्लाइड करायचा आहे. यामध्ये तुम्हाला मिळून जाईल सिम्पली जो स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायचे. नेल्यानंतर पुन्हा इथेच यायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओ एक्टवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा आहे तो स्लाइड करायचा. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्यासुद्धा इफेक्टची लेंथ दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ते तिसरा फोटो आहे ना त्याच्या थोडं पुढे यायचं आहे जसं इथे आपण आलो तशा प्रकारे. त्याच्यानंतर व्हिडिओ एक्टवरती क्लिक करून मोशनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल तो इथून सिलेक्ट करायचा. हा जो फ्लिपचा इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायची. जी लेंथ असेल जेवढी इथे आपण ठेवली तेवढी ठेवायची. ठीक आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 9 सेकंद आहे तिथला फोटो आहे टाईमलाईन आहे 9 सेकंद बघून तिथला फोटो आहे तिथे यायचं जेव्हा आपण स्प्लिट केला आहे ते आणि व्हिडिओ एक्टवरती क्लिक करून पुन्हा मोशनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर इथं मग इफेक्ट मिळून जाईल 4 स्टेप अनफोल्डचा इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हा इफेक्ट ॲड केल्यानंतर इथून हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला ना तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली इथून तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट होऊन जाईल.